तर फॉर एक्स इक्वल टू 2 असताना म्हणजे दोन डिफेक्टिव्ह बल्ब जर आपण ड्रॉ केले तर पी ऑफ 2 इक्वल टू 6C2 म्हणजे 6 डिफेक्टिव्ह बल्बपैकी 2 आपण ड्रॉ करतोय इंटू 24C2 म्हणजे आता 2 बल्ब आपण डिफेक्टिव्ह ड्रॉ केलेले आहेत म्हणजे अजून 2 आपल्याला नॉन डिफेक्टिव्ह मिळतील. नॉन डिफेक्टिव्ह म्हणजे 24मधून आपण ड्रॉ करणार आहोत म्हणून 24C2 अपॉन 30C4. आता 6C2 म्हणजे कसं येणार 6 × 5 अपॉन 1 × 2 इंटू आता हे 24C2 म्हणजे तुम्ही याप्रमाणे लिहू शकता 24 × 23 अपॉन 1 × 2 इंटू आता 34C4 म्हणजे 30चे एलिमेंट खाली लिहायचे. हा डिनॉमिनेटरला आहे ना म्हणून. तर 30 × 29 × 28 × 27 याच्या डिवायडेड खाली येणार 1 2 3 4. तेच तुम्ही असं लिहू शकता म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर गोज इन न्यूमरेटर म्हणून हा न्यूमरेटरला गेला. आता यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन मिळेल 92 अपॉन 609. तुम्ही म्हणाल मॅडम हा फॉर्म्युला वापरायचा नाही का तर तुम्ही NCRचा फॉर्म्युला वापरून सुद्धा ते कॅल्क्युलेट करू शकता किंवा शॉर्टली असं 6C2 म्हणलं की 6च्या नंतरचे 2 अंक म्हणजे 6 × 5 छेद 2 फॅक्टोरियल म्हणजे की 1 × 2 म्हणजे ऑलरेडी जो फॅक्टोरियल येतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जसं मगाशी पाहिलं आपण यामध्ये की हा 20 फॅक्टोरियल कॅन्सल 26 फॅक्टोरियल कॅन्सल. तर हा एक स्टेप इथं मिस होतो. ओके डायरेक्टली तुम्ही लिहिताय तर 24C2 म्हणजे 24 × 23 अपॉन 1 × 2 याच्याच डिनॉमिनेटरला तुम्ही हे लिहू शकता. मी जरा ते उलटं केलं म्हणजे लिहितानाच मी डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियलचं न्यूमरेटरला पाठवले 1 2 3 4 आणि डिवायडेड बाय 30चा 30C4 आहे म्हणजे 30च्या नंतरचे 4 अंक म्हणजे 30 29 28 आणि 27 याप्रमाणे. तर फॉर एक्स इक्वल टू 3 म्हणजे 3 डिफेक्टिव्ह बल्ब आपण ड्रॉ करतोय. मग पी ऑफ 3 इक्वल टू 6 पैकी 3 डिफेक्टिव्ह बल्ब म्हणजे 6C3 इंटू आता 4 पैकी 3 डिफेक्टिव्ह बल्ब आपण ड्रॉ केलेले आहेत म्हणजे राहिला एक नॉन डिफेक्टिव्ह. तो राहिलेला कुठून ड्रॉ करणार 24मधून म्हणजे 24C1 डिवायडेड बाय 30C4. जसं मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे करा. 6C3 म्हणजे 6 × 5 × 4 अपॉन 1 2 3 इंटू 24C1 म्हणजे 24 इंटू डिवायडेड बाय 30C4 आहे म्हणजे डिनॉमिनेटरला 30चे अंक घ्यायचे 30 29 28 27 आणि 4 फॅक्टोरियल न्यूमरेटरला जाणार 4 3 2 1. ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर मिळेल 32/1827. भागाकार करा गुणाकार करा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल. फॉर एक्स इक्वल टू 4 पी ऑफ 4 इक्वल टू आता 4चे 4 आपण डिफेक्टिव्ह बल्बच काढतोय म्हणजे 6C4 इंटू 24C0 डिवायडेड बाय 30C4. आता 6C4 म्हणजे 6च्या नंतरचे 4 अंक 6 5 4 3 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 इंटू 24C0 म्हणजे 1 इंटू आता डिवायडेड बाय 30C4 आहे म्हणजे 30चे अंक खाली डिनॉमिनेटरला येणार 30 29 28 27. न्यूमरेटरला काय जाणार 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 3 2 1. भाग घालवा गुणाकार करा उत्तर मिळेल 5/9135. परत 5नी याला मी भाग घालवले तर उत्तर मिळाला 1/1827. इथं भाग घालवलं की तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी हे डायरेक्टली असं लिहिलंय. पण भाग घालवा काही हरकत नाही. भागाकार जमेल तुम्हाला. तुम्ही 12वीचे विद्यार्थिनी आहेत तर निदान तुम्हाला भागाकार गुणाकार या गोष्टी करता आल्या पाहिजेत. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब इज. तर आता नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब मिळण्यासाठी त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे तर हे आपण या टेबलद्वारे म्हणतोय. तर एक्स इक्वल टू आपले नंबर काय आले होते 0 1 2 3 4 0 1 2 3 4. मग एक्स इक्वल टू 0 असताना म्हणजे 0 डिफेक्टिव्ह बल्ब असताना प्रोबॅबिलिटी आलं 506/1305. 1 डिफेक्टिव्ह बल्ब असताना 4048/9135. 2 असताना 92/609 आणि 3 असताना 32/1827. 4 असताना 1/1827. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 8. तर प्रश्न विचारलेला आहे रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन.
हा आपल्याला एक टेबल दिलेला आहे एक्स आणि पी ऑफ एक्स. एक्स इज नथिंग बट 1 2 3 4 5 6 7 अँड पी ऑफ एक्स इज के 2k 3k k स्क्वेअर 2k स्क्वेअर 7k स्क्वेअर प्लस 1. डिटरमाइन के ची व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे. पी ऑफ एक्स लेस दॅन 3, पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 3 अँड पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4. या चारही व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर पाहूयात कसं कॅल्क्युलेट करायचं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आहे, म्हणजे इट इज ॲक्च्युली अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. मग समेशन ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू 1 हे कंडिशन होल्ड होते, म्हणून सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज विच इज इक्वल्स टू 1, म्हणजे पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 प्लस पी ऑफ 7 विच इज इक्वल्स टू 1. मग पी ऑफ 1 म्हणजे काय के, प्लस पी ऑफ 2 म्हणजे 2k, पी ऑफ 3 म्हणजे 2k, पी ऑफ 4 म्हणजे 3k, पी ऑफ 5 म्हणजे k स्क्वेअर, पी ऑफ 6 म्हणजे 2k स्क्वेअर, पी ऑफ 7 म्हणजे 7k स्क्वेअर प्लस k विच इज इक्वल्स टू 1. आता या सगळ्यांची बेरीज केलं की किती मिळतं. तर बघा के स्क्वेअरची आपण बेरीज करूयात आधी. 7 आणि 2 9, 9 अधिक 1 10 म्हणजे 10k स्क्वेअर अधिक 3 अधिक 2 5 7 8 9 9k विच इज इक्वल्स टू 1. मग 10k स्क्वेअर प्लस 9k इकडचा प्लस 1 इकडे आला की -1 विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे हा एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. तर ते सॉल्व केलं की आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. तर कसं 10 गुणिले -1 म्हणजे -10, गुणाकार पाहिजे -10 आणि बेरीज पाहिजे 9, म्हणजे 10 1 10, 10तून 1 गेला 9 आणि 10 गुणिले -1 म्हणजे -10, म्हणून 10k स्क्वेअर प्लस 10k मायनस k मायनस 1 विच इज इक्वल्स टू 0. मग आता 10k स्क्वेअर आणि 10k मधून 10k बाहेर काढूयात. 10k स्क्वेअरमधून 10k बाहेर आलं तर राहतो काय k प्लसला प्लस 10k ऑलरेडी बाहेर काढलेला आहे, इथं राहतो 1. आता दोन्हीमधून मायनस साईन बाहेर काढला की k प्लस 1 विच इज इक्वल्स टू 0. आता k प्लस 1 आपण बाहेर काढूयात, इथं राहतो 10k मायनस 1 विच इज इक्वल्स टू 0, म्हणजे k प्लस 1 इक्वल टू 0 और 10k मायनस 1 इक्वल टू 0. मग 10k इक्वल टू 1 म्हणजे k इक्वल टू 1/10 और k इक्वल टू -1. बट k इक्वल टू -1 इज अ नॉट ॲक्सेप्टेड, कारण k इक्वल टू -1 आलं की इथलं प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू मायनस येते अँड विच इज नॉट ॲक्सेप्टेड. का तर दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे, म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज या ग्रेटर इक्वल 0 असतात, म्हणजे पॉझिटिव्ह असतात पण निगेटिव्ह नसतात. म्हणून k इक्वल टू -1 इज नॉट ॲक्सेप्टेड. देअरफॉर k इक्वल टू 1/10, म्हणजे पहिली किंमत आपण काढलोय k ची किंमत. आता दुसरं म्हटलंय पी ऑफ एक्स इज अ लेस दॅन 3. लेस दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा कमी असलेले प्रोबॅबिलिटीज. आता तुम्ही पाहू शकता 1 2 3, मग 3 पेक्षा कमी म्हणजे 1 आणि 2 हे दोनच प्रोबॅबिलिटी असे आहेत की जे 1 2 3 पेक्षा कमी आहेत. म्हणून पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 विच इज k प्लस 2k म्हणजे 3k. पण k इक्वल टू किती आहे, k इक्वल टू 1/10 आहे. मग 3 इंटू 1/10 म्हणजे 3/10. आता पुढं पी ऑफ एक्स इज अ ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 3, म्हणजे 0पेक्षा मोठं आणि 3पेक्षा लहान, म्हणजे सुद्धा तेच येतं. पी ऑफ 1 0पेक्षा मोठं म्हणजे 1 आणि 2, 3पेक्षा लहान म्हणजे हेच, म्हणजे पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 k प्लस 2k विच इज 3k, 3 इंटू 1/10 विच इज 3/10. आता पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4पेक्षा जास्त, म्हणजे 5 अधिक 6 अधिक 7, पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 प्लस पी ऑफ 7. पी ऑफ 5 किती आहे k स्क्वेअर, प्लस पी ऑफ 6 किती आहे 2k स्क्वेअर, प्लस पी ऑफ 7 किती आहे 7k स्क्वेअर प्लस k विच इज इक्वल्स टू 7 आणि 2 9, 9 अधिक 1 10, 10k स्क्वेअर प्लस k. k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती ठेवा. 10 इंटू k स्क्वेअर म्हणजे 1/10 स्क्वेअर प्लस 1/10 विच इज इक्वल्स टू. आता 1/10 स्क्वेअर म्हणजे इथलं 10 हे 10 कॅन्सल, मग 1/10 प्लस 1/10 म्हणजे 2/10 विच इज 1/5. ओके, याप्रमाणे तुम्ही ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. थँक्यू.